महाराष्ट्र विधानसभेत मोदीच्या नावावर बंपर जीत म्हणणारे भारतीय जनता पक्ष यांना नांदेड लोकसभेमध्ये केवळ 4,27,000 मते पडतात व काँग्रेसला 5,87,000 मतं पडून तिथं काँग्रेसचा उमेदवार निवडून येतो आणि विधानसभेमध्ये 6 ते 6 जागा नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या निवडून येतात. तेव्हा मित्र हो, याच्यामध्ये किती खरं, किती खोटं, किती काळं बेरं आहे हे आता आपणच पाहण्याची गरज आहे. कारण लोकसभेच्या जागेवर जर मोदीला पसंती नसेल तर महाराष्ट्रामध्ये मोदीला पसंती कशी आहे हेही तपासावं लागेल. कारण लोकसभेची जागा हरली काय आणि जिंकली काय मोदी पडणार नव्हते, पण महाराष्ट्रामध्ये ज्या मशीन्स बदलल्या व 6चे 6 जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या पदरात पाडून घेतल्या, यावरून तुम्हाला भाजपचा खेळा नक्की समजेल.